रामराम मंडळी, मी पैलवान गणेश मानवडे, कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनल फेसबुक पेजवर आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज हितगुज या कार्यक्रमात महाराष्ट्राचा एक नामवंत पैलवान, ज्याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावरचा प्रवास त्याने पार केला. कुस्ती ह्या खेळामध्ये धाराशिव सारख्या जिल्ह्यातून पुण्यात येऊन स्वतःची ओळख त्याने निर्माण केली. अनेक मैदानी कुस्तीत अनेक कुस्ती शौकीनांचा लाडका पैलवान तो बनला. अनेकांच्या मनावर त्यानं अधिराज्य केलं. केवळ मैदानी कुस्तीत सीमित न राहता मॅटवरील आधुनिक कुस्ती सुद्धा त्यानं आत्मसात करून कित्येक वेळा तो महाराष्ट्र चॅम्पियन झालाय. नॅशनलला त्यानं चांगली भरीव कामगिरी केलेली आहे. तर असा पैलवान हनुमंत पुरी आज आपल्या भेटीला आलेला आहे. हनुमंत, मी तुझं स्वागत करतो कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनेलवर. नमस्कार, थँक्यू. नमस्ते. तर मला खूप तुझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. कुस्ती मल्लविद्या वाचकांना, प्रेक्षकांना सुद्धा तुझा खडतर प्रवास ऐकायला खूप आदिरता असणार आहे. तर आपण मुलाखतीकडे वळण्या अगोदर मी तुझ्याच तोंडातून तुझी ओळख तू सांगावीस, किंवा तुझं नाव, तू कुठून आलास, तुझा पूर्ण परिचय आम्हाला दिलास तर खूप छान होईल. नक्की सर, सगळं सांगेन मी. पण ह्याच्या आधी हे सांगण्याच्या पहिले मला सगळ्यात पहिले तुमचे मला आभार मानायचे की तुम्ही इंटरव्ह्यूच्या लायक मला समजून इंटरव्ह्यू साठी मला रेडी केलं. म्हणजे मी ती लायक मला समजून. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कुस्तीचा प्रसार आहे, जे प्रसार माध्यम आहे की कुस्ती लाईव्ह दाखवणं. आमच्या आता माय माऊली आहे, ती घरामध्ये बसून कुस्ती पाहतात. पण ते सुरुवात तुम्ही केली सगळ्यामध्ये. पहिल्यांदा सुरुवात झाली ती तुमच्याकडे झालेली. आता बरेच युट्यूबर आले, सगळं काय झाले, पण जे नाव अमर राहील ना आमच्या सर्व पैलवानांच्या मनामध्ये, ते म्हणजे गणेश मांगुडे सर आहेत. सर, मी तुम्हाला मोठेपणा तुमचं सांगत नाही, पण ते जग जाहीर आहे. मी स्वतः सांगत नाही, जग जाहीर आहे. ते कुस्तीला चांगले दिवस 50% 60% तुमच्यामुळे आले, तुमच्या कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलमुळे. आणि तुम्ही खूप कष्ट केले, त्याच्यामुळे मी पहिले तुमचे आभार मानतो. आणि इंटरव्ह्यूला मला बोललं त्यासाठी तर डबल आभार. धन्यवाद 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 हनुमंत. पैलवानांच्या मनात जी कुस्ती मल्लविद्याची जी प्रेम आहे, ओळख आहे, हेच मला वाटतं माझी खरी प्रेरणा आहे काम करायची. त्यामुळे मी सुद्धा गेली 1.5 तप महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात नुसता टिकलोच नाही, तर चांगले उपक्रम मी आणण्याचा प्रयत्न केला. हे तुला सुद्धा माहित आहे. धन्यवाद. नक्की सर. म्हणजे कसं आहे की मला पण तुमच्याबद्दल अभिमान आहे. तुम्ही पण एक चांगले पैलवान होते आणि आमच्याच कुस्ती क्षेत्रामधला एक चांगला पैलवान सोशल मीडियामध्ये अमर राहतो, त्याचा मला अभिमान आहे. आणि सर, आता बरेच युट्यूबर आले, त्यांच्याबद्दल पण आदर असणारे कायम. पण जी सुरुवात कोणती कुस्तीला चांगले दिवस आणले, म्हणजे सुरुवातीला काळ आम्ही कुस्त्या करत होतो त्यावेळी तर काही युट्यूब वगैरे नव्हतं, पण बऱ्यापैकी निम्म्यापर्यंत आल्यानंतर तुम्ही युट्यूब वगैरे सगळं चालू केलं. आणि तिथून पुढे हनुमंतपुरी किंवा असे बरेच पैलवान कोण आहेत ते आपल्या सर्व पैलवान मंडळीला किंवा आपल्या महाराष्ट्र जनतेला माहीत झाले. हा एक खूप मोठा भाग आहे तुमचा सर कुस्तीमध्ये. खूप मोठी ताकद आहे तुमची कुस्तीमध्ये. धन्यवाद हनुमंत. असंच प्रेम तुझं नेहमी राहू दे. आपण मुलाखतीकडे वळूया. मी जसं तुला पहिला प्रश्न विचारला की तुझी ओळख तू सांगावीस. प्रॉपर तर माझं नाव हनुमंत नानासाहेब पुरी. प्रॉपर माझं गाव आहे बुन परांडा. परांड्यामध्ये सोनारी गाव, खंडारी नाही का, खंडारी म्हणून, धाराशिव जिल्हा. तर त्या गावातून आहे मी. 2008 ला मी माझी पैलवानगी सुरू केली. त्यावेळी मी सुरुवातीला 2 वर्ष शाहूपुरी मध्ये कोल्हापूरला होतो. तिथं वस्तात मग मला ज्ञानेश्वर दंगेकर त्यांनी मला सांभाळ केला. म्हणजे घरची परिस्थिती मी सांगेल आणखी पुढे, खूप हालाकीची परिस्थिती होती. त्यांनी मला सांभाळ करून नंतर 2010 साली ज्ञानेश्वर मांगडे, मामासाहेब मोरकुस संकुल मध्ये ज्ञानेश्वर मांगडे यांच्यापाशी मला पाठवलं. त्या तालमीमध्ये मी 10 ते 12 वर्ष सराव केला. आणि ज्ञानेश्वर मांगडेंचं खूप मोठं योगदान आहे माझ्या पैलवानकीमध्ये, किंवा त्यांनी माझ्याकडनं खूप काही चांगल्या पद्धतीने पैलवान करून घेतली. असा प्रवास आहे. आणि सांगायचं झालं तर परिस्थिती सर आपली खूप गरीब होती. तर ज्ञानेश्वर दंगेकरांनी सुरुवात करून दिली पाया रचला. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मांगडे वास्तवांनी माझे एकदम प्रॉपर जशी पाहिजे तशी एकदम पैलवान करून घेतली. आणि मी बऱ्यापैकी चांगला पैलवान झालो. घरची परिस्थिती नसल्यामुळं सुरुवातीला ज्ञानेश्वर दंगेकर ते माझा खर्च करायचे. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मांगडे वास्तवांनी खूप मला सपोर्ट केला. चांगली प्रॅक्टिस करून मला त्या लेवलला पोहोचवलं. बाकी घरातून तर आमचे पप्पा बऱ्यापैकी चांगले पैलवान होते. पण जे आमचे आजी आजोबा आहेत ना,
ते पप्पाने पण नीट बघितलं. त्याच मी हनुमंत पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहे की तुझी नेमकी घरची परिस्थिती कशी, घरचा परिचय काय, कुस्ती क्षेत्रातलं तुमचं घराण्याची काय योगदान होतं आणि तुला हे कुस्तीचा वारसा कोणाकडून आणि कसा मिळाला हे आम्हाला ऐकायला आवडेल. तर माझे सर वडील बऱ्यापैकी पहिला होते. तर वडिलाचे आमचे आजोबा जे आहेत ते खूप वडील म्हणजे जन्मले पण होते त्यावेळेस वारले होते. त्याच्यामुळे वडिलांना सपोर्ट कोणाचा नव्हता. जे आमचे चुलते वगैरे आहेत त्यांनी सांभाळलं बऱ्यापैकी, पण त्याच्यानंतर थोडी फार पालन केली. आणि बाकी असं काही नाही की वडिलांनीच बऱ्यापैकी माझी प्रॅक्टिस ऑफ करून घेतली आणि परत पाठवलं. आणि परिस्थिती म्हणलं तर सर पहिली खूप हालाकी परिस्थिती. ज्यावेळी मी घरामध्ये राहायचो ना, तर माझे बहीण भाऊ वगैरे सगळे होते. पाऊस वगैरे आला तरी आम्हाला राहायला घर नव्हतं. मग त्या काळामध्ये मला माझ्या वडिलांनी आणि आईनी एकदम चांगल्या पद्धतीने सांभाळून मला एक पैलवान करायचं म्हणून त्यांनी खूप चांगला सांभाळ केला. स्वतः ते उपाशी मेले आणि खूप काही म्हणजे जपलं आम्हाला. माझा भाऊ पण एक चांगला कबड्डी प्लेयर आहे. आता गेल्या वर्षी प्रो कबड्डीला त्याचं सिलेक्शन झालं होतं. त्याचं नाव सुग्रीव पुरी आहे. आणि त्याला पण इंजुरी झाली. त्याचे पण 2 ऑपरेशन झाले. त्याच्यामुळं प्रो कबड्डी म्हणून त्याला मागे घ्यावी लागली. पण तो पण चांगला प्लेयर आहे. परत माझी बहीण आहे सख्खी अनुसया पुरी, खूप मोठी कीर्तनकार आहे. रामायण 4 मग आम्ही सगळेच बाहेर होतो. त्या हालाकीच्या परिस्थितीमध्ये आमच्या वडिलांनी आम्हाला सगळ्यांना बाहेर शिकायला ठेवलेलं. आणि माझी सख्खी मावशीची एक बहीण आहे. मावशीची मुलगी आहे सोनाली तोडकर. तुम्हाला तर ते माहिती आहे, इंटरनॅशनल प्लेयर आहे. राष्ट्रकुलला मिळेल आहे. बिलकुल बिलकुल. ती पण म्हणजे आमच्या घरातनं म्हणजे लहानाची मोठी आमच्या घरातच झाली. अच्छा. आणि खूप काही तिने पण केलं कुस्तीमध्ये. तर असा प्रवास आहे सर. खूप गरीब परिस्थिती असताना पण वडिलांनी सगळ्यांना सांभाळलं आणि आता जरा बऱ्यापैकी परिस्थिती आहे आणि लढतोय सर परिस्थिती बरोबर. काय अडचण नाही. नक्कीच हनुमंत, तुझ्या घरची एकंदरीत कहाणी ऐकल्यानंतर बलोपासना आणि अध्यात्म याचा सुंदर संगम तुझ्या घरात आहे. आणि मला वाटतं हा सर, तिथेच नक्की बाळकडू म्हणून की काय तू कुस्ती क्षेत्रात यश मिळवतोस. खूप आनंद झाला मला हे ऐकून. हनुमंत, यानंतर मी नक्कीच सर. पुढच्या प्रश्न बोलायचं आहे तुला. म्हणजे पहिलं तर म्हणजे माझ्या घरातले आहेत ते सगळे माळकरी घराण्यातले. सगळे तुम्ही त्याला बोललेच, पण माळकरी घराण्यातले सगळे कीर्तन भजन वगैरे सगळे करतात. माझी बहीण पण कीर्तन, मी तुम्हाला सांगितलं कीर्तन सांगितलं. आणि त्याच्यातून आम्ही चौघ पण बाहेर शिकायला. ते खूप मोठं स्ट्रगल होतं. आणि वडिलांची जागा, माझ्यासारखे वडील जे की नानासाहेब पुरे, हे असे मला असं वाटतं सगळ्यांना भेटले पाहिजे. कारण का एवढ्या मोठ्या हालके स्वतः उपाशी राहून आम्हाला चौघा सांभाळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे सर. आणि आम्ही चौघ पण आता, माझी बहीण टॉपला आहे, माझा भाऊ टॉपला आहे, मी पण आहे कुस्तीमध्ये. एकंदरीतच मी तुला मगाशी जसं म्हटलं की अध्यात्म आणि बलोपासनाची सांगड महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्राला पूर्वीपासूनच आहे. की आषाढी वारीला आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांची पाय पंढरपूरकडे जातात आणि ज्यावेळी कुस्तीचा सीझन सुरू होतो तेव्हा सगळ्यांचे पाय तांबड्या मातीतल्या आखाड्याकडे जातात. खूप छान वाटलं मला. पुढचा मला प्रश्न विचारायला हनुमंत आवडेल की तुझा पुणे हा प्रवास कसा झाला? कारण धाराशिवला पण कुस्तीची खूप मोठी परंपरा आहे आणि पुण्यात तो काळ असा होता, तू ज्यावेळी आलास त्यावेळी कुस्ती नुकतीच ऊर्जित अवस्थेला येत होती. आज वैभवाला आहे पण ऊर्जित अवस्थेला येत होती. तर तिकडे जायचं हे आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल. तर पहिली गोष्ट अशी की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एकदम ग्रामीण भागामध्ये दुष्काळ जिल्हा आहे आमचा. त्याच्यामध्ये आमचे खासदार असतील, आमदार असतील, जे बी कोण असेल, ते कुस्तीसाठी एवढे अग्रेसर नाहीयेत खरं सांगायचं तर. कारण का मी कुठलीही गोष्ट डायरेक्ट बोलतो. एक चांगला पैलवान आणि स्वतःबरोबर मी पहिल्यावरून प्रामाणिक आलोय. त्याच्यामुळे मी कुठल्याही गोष्टीला बोलण्यासाठी मी भीत नाही. खरं सांगायचं तर आमच्या जिल्ह्यामध्ये तसं सेंटर नाही. त्या लेव्हलचं जसं पाहिजे तसा प्रोग्रेस करायला पाहिजे त्या लेव्हलचं. अच्छा. तर त्याच्यामुळे एक मजबूर होऊन मला पुणे ठिकाणी येऊन माझी पहिल्यांदा करावली. जर पुण्याच्या फॅसिलिटी जर माझ्या गावाकडे असत्या तर मी नक्कीच गावाकडे थांबलो असतो आणि जे पुण्यामध्ये प्रॅक्टिस होती ते गावाकडे केली असते. फॅमिली बरोबर राहिलो असतो. भेट झाली 15-16 वर्ष झाले. एक तप पूर्ण जसं दीड तप तुम्ही बोलले तसं माझं पण पहिल्यांदा दीड तप झालं. तर बाहेरच आहे. कधी कोण दिवाळी नाही, दसरा नाही, सण नाही, काय नाही. फक्त प्रॉपर पहिल्यांदासाठी पूर्ण योगदान दिलेलं आहे. तर मग असं मला वाटतं की आमच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय लेवलचे संकुल व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर जो भविष्यकाळ असेल माझा, तर मी पूर्ण कुस्तीसाठी देईल.
पण त्यासाठी एक सपोर्टची गरज असते. तुम्हाला तर चांगलं माहिती आहे का पैलवानमध्ये किती स्ट्रगल असतं. तर मग त्या पद्धतीने तसं काय होत असेल तर मी नक्की सपोर्ट करेल सर. नक्की आमच्या कुस्ती जिल्ह्यामध्ये कुस्ती वाढण्याचा प्रयत्न करेल. जेणेकरून आमच्या जिल्ह्यातली ग्रामीण भागातली पोरं पुणे ठिकाणी येऊन पैलवान करतील. एवढ्यापर्यंत असं काय झालं नाही पाहिजे. भागातल्या भागात जे आपण फॅसिलिटी मी देऊ शकतो तिथं असं. पण ते सपोर्ट खूप महत्वाचं आहे सर. ते आता सोशल मीडियाद्वारे तुमच्याद्वारे ते पोहोचल किंवा पोहोचला पाहिजे, झालं पाहिजे. नक्कीच आम्ही महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकीनांच्या पर्यंत पोहोचवायचा नक्कीच प्रयत्न राहणार आहे. तुझं उत्तर खूप छान वाटलं की ग्रामीण भागात जर का सुविधा दिल्या तर मला वाटतंय आज सुद्धा महाराष्ट्राला ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास अवघड नाही. कारण हे सुशील कुमार, नरसिंग यादव, राहुल आवारे म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंतचा प्रवास गाठणारे जे पैलवान आहेत ते खेडेगावात आलेले. ते खेडेगावात आलेले आणि महाराष्ट्र शासन म्हणा किंवा भारत सरकारने खेडेगावात जर का अशी अद्ययावत संकुलं चालू केली तर मला वाटतंय की खेडेगावातनच तुम्हाला टॅलेंट चांगल्या पद्धतीने मिळेल. कारण तो त्याचं पूर्ण पोटेन्शियल क्रीडा क्षेत्रात देऊ शकेल. तर खूप छान तुझं उत्तर होतं. आनंद, मला पुढचा प्रश्न तुला असा त्यानंतर पुण्यात आल्यानंतर नेमक्या कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? कारण एक खेडेगावातला मुलगा पुण्यात येतोय तर खेड्यातलं वातावरण आणि पुण्यातलं वातावरण थोडासा फरक असतो. तर तो नेमका फरक तुला कसा मॅच करता आला? काय काय अडचणी आल्या हे आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की सर. पहिलं तर दुष्काळी भाग आहे. पैशाची खूप जरूरत होती. घरातून पैसा नव्हता. भाऊ कबड्डी प्लेअर, बहीण कीर्तनकार, सगळे शिकायला बाहेर असल्यामुळे पैशाची खूप अडचण होती. कष्ट करायची क्षमता होती, कष्ट खूप केलं, पण पैशाची अडचण न येऊन देता एक माणसातील देव मानतात ना की ज्ञानेश्वर दंगेकर, त्यांनी माझ्यावर खूप लक्ष दिलं. पहिल्यांदा पाय एकदम भक्कम केला आणि ज्ञानेश्वर मांगडे यांच्या रूम मध्ये मला पाठवून ठेवलं परत मामासाहेब मध्ये. त्याच्यानंतर ज्ञानेश्वर मांगडे एक असे वस्तात, मला असं वाटतं सूर्यवंशी सर होते, त्यांच्यानंतर ते नक्कीच त्यांचं नाव मला घ्यायला आवडेल. कारण का 10 वर्ष ते 11 वर्ष ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांच्या मी हाताखाली काढले. आज सर मी शिरोंदा रेसलिंग सेंटर मध्ये अभिदादापाशी, पण काही गोष्टीमुळे ठीक आहे. पण ज्ञानेश्वर मांगडे वस्ताद जे आहेत त्यांनी माझ्यावर प्रश्न लक्ष देऊन कुठलीही कमी भासून दिली नाही मला. म्हणजे पैसे असतील, पाणी असेल, जे बी आहे त्यांनी कधी दाखवलं नाही की मी तुला मदत करतोय. पण जे बी काय आहे ते डायरेक्ट ते आणून ठेवायचे, त्याच्यात माझी गरज भागायची. म्हणजे बघा ना सर, विचार काय लेवलचे त्यांचे की हा पैसे दिले तर असं वाटेल की मी उपकार केला. पण जे पैशाने काय येणार आहे, जे मला लागणार आहे ते डायरेक्ट घेऊन यायचे आणि त्याच्यातून माझा खर्च वगैरे भागायचा. तर मग अशा पद्धतीने सर सुरुवातीपासून मला असा सपोर्ट केला. ज्ञानेश्वर मांगडे वस्तादांनी 10 वर्ष मामासाहेब मध्ये मला फुल सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळे खूप चांगला प्लेअर मी झालो होतो. दुर्दैवाने काही गोष्टी घडल्या, परत थांबावं लागलं. अच्छा, खूप छान उत्तर दिलंस हनुमंत. या प्रश्नासह मी पुढच्या प्रश्नाकडे वळतो की मला चांगलं आठवते की महाराष्ट्राचा आत्ताच्या चालूचा घडीचा खूप मोठा पैलवान ज्यानं महाराष्ट्राचं नाव भारतात केलं मैदानी कुस्तीत, तो सिकंदर शेख. 2017-18च्या कालखंड तुला आठवत असेल की तुझी आणि सिकंदरची मी स्वतः बऱ्याच ठिकाणी कुस्ती टाकलेली होती आणि या कुस्तीत अनेक वेळा तू त्याला पाडलंस, अनेक वेळा त्यानं तुला पाडलं. पण तो काय केला, सिकंदर शेखनं जोड तोडली आणि सिकंदर शेख महाराष्ट्रातला, भारतातला एक नावाजलेला पैलवान झाला, 1 नंबरचा पैलवान झाला मैदानी कुस्तीत. यात दुमत नाही, सर्वांनीच ते मान्य केलं पाहिजे. बरोबर सर. हनुमंतपुरीत पण तेच पोटेन्शियल होतं. कारण तुझी उलटी उडी ज्यावेळी मारायचास त्यावेळी बेभान झालेले कुस्ती शौकीन मी डोळ्यानं बघितलेलं आहे. ज्यावेळी तू आकडी सारखा डाव करायचास त्यावेळी बेभान झालेलं टाळ्या वाजवणारं कुस्ती शौकीन मी बघितलेलं आहे. त्यामुळं मला आणि कुस्ती शौकीनांना ऐकायला आवडेल की हनुमंतपुरीचा 2018 नंतरचा आलेख का खालवत गेला. कारण तो सुद्धा आज महाराष्ट्रातल्या, भारतातल्या 1 नंबरच्या पैलवानाला लढत देणारा, तोंड देणारा, आव्हान स्वीकारणारा पैलवान होता. हे आम्हाला ऐकायला आवडेल. नक्की सर, खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारला आणि त्याच्यातून मी एवढं सांगेल की तर सिकंदर शेख एकदम टॉपचा पैलवान झाला. खूप आनंद आहे. महाराष्ट्रामध्ये राहून पूर्ण दिल्ली, हरियाणा, पंजाबचे सगळे पैलवान त्यांनी हरवले. असं नाही की तो पुढे गेला. माझ्यासाठी खूप आनंद आहे कारण महाराष्ट्राचा मुलगा आहे. आणि त्याच्यानंतर राहिला विषय की मी मागं का पडलो, तर विषय असा 2018 ते 19 मध्ये
माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं आणि पोटाचा थोडा त्रास झाला होता, म्हणून मला थांबावं लागलं. आणि त्याच्यानंतर 20ला जरा बऱ्यापैकी मी प्रिपेअर होतो, थोडेसे दिवस खेळून. त्याच्यानंतर 20 मध्ये मला खूप मोठी इंजुरी आली सर. की माझे मणके जे आहेत मागचे मानाचे, ते 6 मणके झिगझॅग पद्धतीने हल्ले होते. त्याच्यातून प्रत्येक ठिकाणी असं ते जेल बाहेर येत होतं. आणि राईट हँडचे जे नस आहेत ते पूर्णपणे ब्लॉकेज झाले होते आणि रक्तपुरवठा पूर्ण बंद होता. आणि एक हात पूर्ण बारीक झाला होता. माझं वेट त्यावेळी 90 किलो होतं. 90 किलोवरनं माझं वेट सर 65 किलो झालं होतं. तर त्याचबरोबर ही इंजुरी चालू असताना पोटामध्ये पण एक साईडला जशी उजव्या साईडची इंजुरी होती, तशी डाव्या साईडला एक पोटामध्ये गोळा यायचा. तर अन्न खाल्लं पण जात नव्हतं आणि झोपलो तर मला सर 4 ते 5 माणसं मला उठवायला असायची. असं कमीत कमी 3 महिने सर मला माणसं उठवायचे. झोपेमध्येच मला पेन किलर द्यावं लागायचं, तेव्हा माझी हालचाल व्हायची. डॉक्टरांना मी किती वेळा म्हणलो, सर की खूप त्रास होतोय, तुम्ही निर्णय घ्या. मग एवढ्या पण सर आलं होतं. त्याच्यानंतर काय सर सांगू, ते म्हणतात ना की स्वतःबद्दल सर खूप विश्वास आहे. त्यावेळी पण मन कधी हारलं नाही, आणखी पण कधी हारत नाही. देवाची कृपा, देवाचे आशीर्वाद खूप मोठे असणार माझ्याबरोबर. परत मी त्याच्यातून रिकव्हर झालो. डॉक्टरांनी फक्त 15 दिवसाचा वेळ दिला तुम्हाला, की तू जगण्याची कॅपॅसिटी संपली. कारण पूर्ण बंद होतं. 10% ते 7% राईट हँड मध्ये ताकद राहिली होती. त्याच्यातून कव्हर झालं म्हणजे आपल्या माणसाचं काम नाही. तर त्याच्यातून कव्हर झालो मी एक 22च्या एंडिंग नाही 23च्या एंडिंगला, 22च्या आसपास. तर त्यावेळी सर इंजुरी मध्ये असतो, त्यावेळी दुनिया सगळी लांब गेली होती. तुम्हाला सगळं माहिती आहे, ही जगाचा नियमच आहे. त्याच वेळी मी आवर्जून सर सांगणार आहे मी की मागे तर पडलो ठीक आहे, पण जगलो ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि दुसरी गोष्ट आहे की त्यावेळी सगळे लांब गेले, त्यावेळी माझा मामा माझ्यासाठी खणखणीत उभा राहिला. एक माझा भाऊ म्हणून, माझा आई म्हणून, माझा वडील म्हणून, माझा गुरु म्हणून खणखणीत त्याने उभा राहिला. त्या काळामध्ये त्याने मला 10 ते 12 लाख रुपये खर्च केला माझ्यावर. मामा म्हणजे तो माझ्या नात्याने मामा आहे. आणि तसं मग तो माझ्या आईचं पण प्रेम करतो, माझ्या वडिलांचं पण प्रेम करतो आणि बहीण भाऊ सगळं जे आहे ते. तर त्यांनी त्याच्यामधून मला पूर्ण इंजुरीला 10 ते 12 लाख रुपये खर्च करून त्यातून मला तिने बाहेर काढलं. तर सर त्याच्याबद्दल तर सांगणं म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे. माझ्या मामाचं नाव आहे लक्ष्मण शिंदे. मग तेव्हापासून मी रिकव्हर झाल्यापासून तो स्वतः घरामधले सगळे कामं सगळं सोडून माझ्याबरोबर तो कुस्तीला येतो. पूर्णपणे सगळा डाएट तयार करतो. थंडाई सुद्धा स्वतः मारतो तो. एवढी माहिती सेवा. मला गाडी चालवता येत नाही, तो सुद्धा गाडी चालवतो. मला रेससाठी त्याने बेड केलाय, गाडीमध्ये मिक्सर केलाय. पूर्णपणे सेवा. ते घरातलं सगळं सोडून म्हणजे देव जसं उभा राहतो ना, तसा माझा मामा उभा राहिला. त्याचं नाव लक्ष्मण शिंदे. तसंच मामीचं पण खूप योगदान आहे. अच्छा. आणि माझे आई वडील, जसं मला सांगायचं ना सर, की आई वडिलांनी पण मला पैसे कमी बसून दिले नाही किंवा कधी कुठं निगेटिव्ह बोलणार किंवा तू लग्न कर, हेच कर, तेच कर, बरंच काय असतं. तसं मला कुणीही बोलणार. पण जसे मला म्हणतात ना की माझे आई वडील, तसे मामा पण आहेत. मामा पण आहेत, आई वडील पण आहेत आणि गुरु पण आहेत. तसे मला सर 2 आई वडील आणि गुरु वगैरे सगळं. मग सर शब्द नाही माझ्याकडे. आता तुम्ही सर बोला. खूप एवढं मी छान. भावनिक आहे मला ह्या नाही नाही, गोष्टीचा. नक्कीच हा प्रश्न अतिशय जिव्हाळ्याचा आहे हनुमान, की इंजुरी झाल्यानंतर अनेक आघाडीचे पैलवान कुस्ती क्षेत्रातून निवृत्ती घेतात आणि आपला पिढीजात व्यवसाय सांभाळतात किंवा नोकरी धंद्याकडे वळतात. पण ही इतकी इंजुरी होऊन सुद्धा आणि मग त्यातल्या त्यात मणक्याची इंजुरी, ज्या इंजुरीला सगळ्यात म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा ती इंजुरी सगळ्यात घातक समजली जाते, की एकदा मणक्याचा आजार पाठीमागे लागल्यानंतर माणूस त्यातून बाहेर येत नाही. पण यातून तू बाहेर आलास. नुसतं बाहेर आला नाहीस तर तू पुन्हा चांगल्या पद्धतीने सराव केलास. सराव करून तू पुन्हा ती अचिव्हमेंट आणलीस जी तुझी 2018-17च्या काळात होती. हे नेमकं तू कसं जमवलंस? कारण हा जो विषय आहे तो महाराष्ट्रातल्या नव्हे तर पूर्ण भारतातल्या पैलवानांना एक प्रेरणा देणारा विषय आहे, की तू इंजुरी झाल्यानंतर घरी न जाता त्यातून तू बाहेर पडलास. या पाठीमागची नेमकी तुला प्रेरणा कोणती होती? आणि प्रेरणा झाल्यानंतर तू गॅप भरून काढताना तुला किती सराव करावा लागला आणि हे सराव करताना तुला मोटिवेशन कोणतं होतं? हे आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. ही आपल्या माणसाच्या हातामध्ये कुठली गोष्ट नाहीये. जर मला इंजुरी एवढी मोठी झाली आणि डॉक्टरने मला वेळ दिलाय की बाबा 15 दिवसामध्ये तुझं काय खरं नाही, कारण ब्लॉकच पूर्ण, तर डॉक्टर काय करणार आहे?
तर त्यावेळी माझ्या मामाने साथ मला दिली आणि मी सर नवनाथांची खूप सेवा करतो. मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे. पूर्ण 5 वर्षापासून व्हेजिटेरियन आहे. पूर्णपणे नामजप करतो. मला एवढं आवर्जून सांगता येईल की मी जगलो फक्त नवनाथांमुळे. माझं कुलदैवत असून काळ भैरवनाथ. जे आहे ते देवामुळेच मी जगलो हे नक्की सांगेन. आणि माझ्यासाठी एक खरा देव म्हणलं तर माझा मामा. मामाने सर खूप जास्त केले सर माझ्यासाठी. माझं इथनं पुढं जे आयुष्य आहे, जे बी काही आयुष्य आहे, ते सगळं माझ्या मामाला, मामीला देणार आणि आई-वडिलांना. जसे 2 आई-वडील असतात तसे मला 4 आहेत. 2 आई आणि 2 वडील. तर त्यांच्यासाठी माझं पूर्ण नाही, आयुष्य असेल खूप छान. आणि कमबॅक मामांचं योगदान तमाम भारतवर्षातील प्रत्येक कालखंडात घडलेल्या घराण्याला आहे. त्यातल्या त्यात एक तर शकुनी मामा, एक तर कंस मामा, असेच हां, मामांची परंपरा पूर्वीच्या काळात होती. पण या हां. काळात तुझ्या मामानं तुला सपोर्ट दिला. मला मामांचं नाव एकदा सांगशील परत? सर मामाचं नाव आहे लक्ष्मण शिंदे. लक्ष्मण शिंदे. मी लक्ष्मण शिंदे मामांचा इथं विशेष आभार मानेन की आपण भाच्याच्या पाठीशी ठाम हात ठेवला आणि त्याने एकदा नसेल तर 10 वेळा तुमचं या मुलाखतीत नाव काढलं. मी सर त्यांचं वैयक्तिकरित्या फक्त तुमचे आता खूप आभार सर मानतो. कारण अशा प्रसंगी कोण तर पाठीमागं उभं राहिलं तरच मला वाटतं जीवन जगण्यासारखं वाटतं. नसेल तर जीवनात पूर्ण बरोबर सर अंधकार नक्की. पडतो. आणि ही प्रेरणा तुम्ही मामाच्या रूपानं नव्हे तर वडिलकीच्या रूपाने नक्की त्या सर. देवाच्या रूपाने केली. त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानतो. नक्की सर. तो फक्त ऐका ना सर, तो फक्त माझा मामा नाहीये. मी सांगितल्याप्रमाणे तो माझा आई-वडील पण आहे आणि माझा गुरु पण आहे. आणि मोठी गोष्ट म्हणलं तर आता ह्याच्यापुढे मला शब्द नाहीत त्याच्याबद्दल बोलायला. कारण जर एखादा मेलेला माणूस त्याला जिवंत करून परत कुस्तीच्या लेव्हलला येतो ना, तर बाकीच्या गोष्टींमध्ये तर माझा मामा आहे. तर कुठल्या राजकारण्याने मला सपोर्ट केलेला नाही. वेळ खराब असतो, राजकारणी पण नाही. पण ह्या वेळेमध्ये माझ्या मामाने सपोर्ट केला आणि इथनं पुढच्या पैलकीमध्ये जसे माझे मित्र आहेत सगळे, त्यांनी मला सपोर्ट करून माझी पैलकी परत वाढवली. बिलकुल, बिलकुल. हनुमंत, हा प्रश्न माघारीच राहिला की तू सराव कोणत्या पद्धतीने केला? कुठल्या प्रकारचा सराव केलास? त्याच्या हं. मागची प्रेरणा काय होती? की तू मागच्या वर्षी महाराष्ट्र केसरीला पुन्हा एकदा मेडल मिळवून दाखवलंस. हो सर, नक्की मी सांगेन कारण का इंजुरीमधून बाहेर पडल्यानंतर मी आमचे महाराष्ट्र केसरी 2 वेळा उपमहाराष्ट्र केसरी राहिलेत. आंतरराष्ट्रीय लेव्हलला पण खेळलेत. शिवछत्रपती अवॉर्ड आहे. एक वेळा हिंद केसरी, एक वेळा उपहिंद केसरी. एकदम खूप हे मी व्यक्तिमत्व आहे. अभिजितदादा कटके. तर त्यांनी माझ्याकडे सर प्रश्न लक्ष दिलं. हे मी जगजाहीर सांगू शकतो. कारण का सर हा एक जगण्याचा भाग एक वेगळा जगण्याचा भाग एक मामाने तो वाटा माझा वाटून घेतला होता. पण त्याच्यानंतर पैलवानकी जे आहे ते मामाला मला माहीत नव्हतं. मग जी पैलवानकी असते ती अभिजितदादा कटके त्यांच्याकडे मी सरावाला आलो. तर त्यांनी माझी एकदम चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस घेतली. अच्छा. जे माझा मागचा काळ होता त्याला समजून घेतलं. कारण का वाईट काळामध्ये कोणी समजून घेत नाही. त्यांनी मला समजून घेतलं की वाईट काळ झाल्यानंतर कमबॅक कसा करायचा हे त्यांच्याकडून मी नक्की शिकलो. त्यांची पण एक प्रेरणा होती की बाबा हा एक चांगला प्लेयर होता. काही कारणामुळे थांबला. त्याला पण आता प्लेयर घडवायचे. मग त्यांनी खूप मला सपोर्ट केला आणि मला एकट्यालाच नव्हे तर पूर्ण तालमीमध्ये त्यांचा सपोर्ट असतो प्रत्येक मुलाला. आणि बाहेरच्या दुनियेमध्ये पण कोणाला इंजुरी वगैरे झाली किंवा एक कुठलंही आलं टेन्शन किंवा कोण परमेश्वर आलं असेल, सगळ्यात पहिली मरीज आहात आमच्या अभिदादा करतात. त्याच्याबरोबर त्यांचे वडील आहेत चंद्रकांत तात्या. तात्या म्हणजे सर तुम्ही पण त्यांना ओळखताय. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. खूप मोठं म्हणजे खूप कितीतरी कोटीचे प्रॉपर्टी खूप मोठे म्हणजे आमदार खासदारच्या लेव्हलचे वरचे आहेत. पण ते सर एक टाईम आजपर्यंत एकही दिवस न होता सकाळच्या तालीममध्ये असतात आणि पूर्णपणे एकदम लहान मुलांमध्ये खेळतात ते. एकदम मन मोकळेपणा आणि एकदम हे त्यांची मला खूप मोठी प्रेरणा आहे सर. एवढा मोठा माणूस असून पण जर सर्वसामान्य पोरांना एक चांगली प्रेरणा देतोय आणि त्यांचे आशीर्वाद अभिदादावर पण आहेत, माझ्यावर पण आहेत आणि पूर्ण तालीमवर आहेत. त्यांचं एक खूप मोठं योगदान आहे. त्याच्यानंतर विक्रम नाना आल्हाट जे की जुने पैलवान होते तुम्हाला तर माहिती आहे खूप चांगले पैलवान होते. बिलकुल, बिलकुल. समान गुरके वगैरे त्यांच्यावर आहे. ते पण सर खूप चांगली प्रॅक्टिस आमची घेतात. अच्छा. त्यांचं पण खूप कौतुक आहे आणि आता एक कोच आहेत आमचे श्री हरी तरंगे सर. सर
एवढं टॅलेंटेड त्या सरांमध्ये की आतापर्यंत इथे यायच्या आधी त्यांनी खूप मोठे प्लेयर तयार केले. आणि जसं त्यांना इथं इन्व्हाइट केलं अभिजितांनी, ते इथं आले सर. ते आले त्याच वर्षी मराठी केसरीला सर आमचे 9 मेडल आले. खूप मोठे लकी ते आहेत सर. त्यांच्याबद्दल पण खूप आदर आहे मला, खूप सन्मान आहे. तर ते तिघं चौघं जे आहेत सगळे प्रॅक्टिस घेतात. गुलाब वसंत पटेल असतील, ते सगळे प्रॅक्टिस घेतात सर. कमबॅक व्हायचं कारण म्हणजे हे तर प्रॅक्टिसचा विषय आहेच. त्यांनी प्रॅक्टिस घेतली. माझ्या ज्या वेदना आहेत त्या समजून घेतल्या. आणि सगळ्यात मोठी गोष्ट तर देवाचा खूप आशीर्वाद आहे सर. आणि जी महाराष्ट्राची जनता आहे सर, तिचा खूप मोठा आशीर्वाद आहे. जे माझ्या गावाकडचे आमचा जिल्हा असेल, धाराशिव जिल्हा असेल, माझ्या गावातले काय माझे चाहते असतील, जे हितचिंतक असतील, सर त्यांच्यामुळे शक्य झालं हे असं मला तर वाटतं. तर मी स्वतः असं काय करू शकत नाही. जे घडतंय त्याला फक्त मी फेस करतोय. पण जे घडवून आणण्यासाठी दुनिया आहे, माझ्यावर प्रेम करणारे हितचिंतक आहेत, काही मित्र आहेत, जे आहेत ते सगळे, आणि देवाशिवाय सर काय होऊ शकत नाही, हे मी नक्की सांगू शकतो. नाही, नक्कीच. तू अभिजित विषयी बोललास, मग तू आता सराव मामासाहेब मोळला करतोस का शिवराम दादाला करतोस? आता सर मी 1.5 ते 2 वर्षापासून शिवरामदाला आलोय सर, 2 वर्षापासून. मला खूप महाराष्ट्राच्या जनतेला पण सांगायला आवडेल की अभिजित कटके यांनी कुस्ती निवृत्तीनंतर नवोदित पैलवानांना खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करायला सुरुवात केली. त्यांच्या वाईट काळात तो उभा राहिला आणि ज्यावेळी नक्की सर. आमच्यावर आणि सुद्धा संकटे आली होती मधल्या काळात, त्यावेळी अभिजित कटकेचा आवर्जून मला फोन आला होता की सर तुम्ही हा काही हा घाबरू नका, आम्ही नेहमीच तुमच्या सोबत राहीन. मला अभिजित खूप तुझं वैयक्तिक कौतुक, तुला हा कार्यक्रम बघत असशील तर करावंसं वाटतं की निवृत्तीनंतर अनेक पैलवान व्यवसाय उद्योगाकडे वळतात. बरोबर. तुमच्या घराण्याला तशी आर्थिक समस्या काहीच नाही. तुमच्या बापजाद्यांनी वडिलांनी कष्टानं तो पैसा कमवलेला आहे. असं असताना हो. देखील तू आपल्या हा पूर्वजांचा जो खेळ आहे, आपल्या हम्म. परंपरेचा जो खेळ आहे, त्या खेळात हा परत आलास, राहिलास आणि भविष्यात सुद्धा तू चांगलं काम करावंस असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. आणि हनुमंत, खूप नक्की छान, तू योग्य मार्गदर्शक तुला लाभला, त्यामुळे तुला इतक्या चांगल्या पद्धतीने कमबॅक करता आलं असं नक्की सर. मला वाटतं. कमबॅक माझा झाला. पण मी एकटाच नाही सर, कमबॅक करणारे असे भरपूर आहेत. माझे सहकारी तालमीतले जसे जसा मी आहे, तर माझ्यापेक्षा चांगली पण मुलं इथं आहेत. ते सगळ्यांवर आशीर्वाद अभिनंदनचा आहे की त्यांनी, आणि आलाटन असतील, तरंगे सर असतील, एकदम अॅक्युरेट जशी पाहिजे तशी आमच्या तालमीमध्ये सिस्टम आहे ना सर प्रॅक्टिसची. मला वाटत नाही की महाराष्ट्रामध्ये नाही तर इव्हन इंडियामध्ये कुठे नसेल एवढं वेल डिसिप्लिन, टायमिंग टेबल एकदम जबरदस्त. तसे माझ्यासारखे किंवा माझ्याकडे चांगले असं निखिल कदम असेल, अविनाश शिंदे असेल, किंवा असे सुदर्शन कोतकर असेल, सुनील आहे फरतडे, मुन्ना आहे, आणि शुभम शिंदे आहे, सुबोध आहे पाटील, हे तुमच्या भागातला सुबोध पण आहे. तर असे आमचे जे आहेत ना, फळी जी आहे ना, प्रत्येक 57 पासून सर ओपन पर्यंत प्रत्येकाचे सर नंबर गेल्या वर्षी. ते श्रीहरी तरंगे सर, ते सगळं म्हणजे खूप वेगळं वातावरण आहे. खूप रंग आलाय सर पैलवानकीला दादांच्या रूपापासून. नक्कीच, खूप नक्कीच छान सर. हनुमंत. मला तुला पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की महाराष्ट्रात सध्या डोपिंगनं थैमान घातले. अगदी हा हा लहान वजनी गटापासून ते मोठ्या वजनी गटापर्यंत सगळे सर्रास घेतात असं मी ऐकून आहे. अनेक स्पर्धेला मी ज्यावेळी जातो तर बाजूला आजूबाजूला अनेक सिरीज पडलेल्या दिसतात आणि खूप वाईट वाटतं. मी त्याच्यावर अनेक वेळा लेख लिहिले, अनेक वेळा मी आता सुद्धा नवीनच स्टेरॉइडची माहिती द्यायला चालू केली. तर याविषयी तुला बरोबर. नेमकं तू कसं बघतोस एक खेळाडू या नात्यानं? तर खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय. आणि बरेच दिवस माझ्या डोक्यामध्ये चालत गेलं, असं काय चाललंय, असं काय चाललंय. तर तुम्ही म्हणताय स्टेरॉइडचं प्रमाण आहे ते ठीक आहे. बऱ्यापैकी वाढलेलं आहे. पण सर ते कोणत्या लेवलला वाढले, ते स्टेरॉइड कुठं जास्त होतं, ते कोणत्या लेवलचे परिणाम त्याला घेतात, ह्याचा बारीक विचार सर आजपर्यंत कोणी केला नाही. पण सर मला एवढं सांगायचं की आता अस्लम खाजी वस्ताद आहेत, तुमच्या एका मीटिंग मध्ये त्यांनी सांगितलं की बाबा स्टेरॉइडमुळे असं झालं, तसं झालं. ठीक आहे. मला सर खूप सगळ्या गोष्टी मान्य आहेत. काळजी वस्ताद असेल किंवा पूर्ण जनता असेल, काळजी वस्ताद बद्दल खूप मला आदर आहे, खूप प्रेम आहे. पण काळजी वस्ताद ते मला सांगतात ना, की तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्हाला हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. नक्की सर, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला काय लाभते, लाभत आहे. पण जसं त्यांनी अधिकारी बोलतात, तसं मला सांगायचं की स्टेरॉइड घेणारी मुलं जी आहेत, तर ते गाव लेवलची बऱ्यापैकी आहेत. जो चांगला प्लेयर आहे, इंटरनॅशनल लेवलला खेळतो,
की महाडकीला 5-5, 6-6 वर्ष तो मिळत घेतो, तो सर स्टँड करत नाही. मी हे लिहून देऊ शकतो किंवा डोपिंगचा विषय आहे. प्रत्येक जण म्हणतो की डोप टेस्ट झाली पाहिजे. तर ते पण मला मान्य आहे की डोप टेस्ट झाली पाहिजे आणि ते व्हायलाच पाहिजे. कारण का तुम्हाला कुस्ती जगवायची आहे आणि ही जबाबदारी सर तुमची एकटी नाही तर पूर्ण आपली संघटना आहे कुस्तीची. आता भले ते राजकारण काय चाललंय माहित नाही, पण जी संघटना आहे तुम्ही सर डोपिंग टेस्ट घ्या, काही अडचण नाही. पण त्याच्या आधी एक भावनिक प्रश्न आहे सर नक्की. कारण का डोपिंग टेस्ट घेतली, मेडल आले, तर त्याचं पुढं काय? महाराष्ट्र केसरी ही खूप मानाची स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड येतो. असे 3-3, 4-4 नाही तर माझे स्वतः 7 मेडल सर महाराष्ट्र केसरी. तर माझ्यासारखे भरपूर आहेत असे असंख्य पाहिजे की मेडल घेऊन पण त्यांना आज शेतामध्ये काम करावं लागतं किंवा कुठं मजुरी काम करावं लागतं. तर संदेश जो आहे ना सर, खूप वेगळा चाललाय समाजामध्ये. कारण का सर जे आम्ही करतोय त्याच्यामधून काहीतरी भेटलं पाहिजे. बाकी एक चांगला पैलवान, बऱ्यापैकी पैलवान मला म्हणता येईल आणि प्रामाणिक आहे, स्वाभिमानी आहे. सर अभिमान म्हणजे एक हक्काने सांगतो, जी संघटना आहे किंवा जी सिनियर कुस्तीमधले आहेत, जी परिषद आहे, जे बी काय असेल ते, त्यांना एक विनंती आहे की तुम्ही डोपिंग टेस्ट घ्या, काही अडचण नाही. पण जे मेडल येतील ना त्याच्यानंतर त्या मेडलवर जो फर्स्ट येईल त्याला तुम्ही नोकरी द्या. त्याच्यासाठी डायरेक्ट तुम्ही थेट वॅकन्सी काढा, त्याची थेट नियुक्ती करा. तुम्ही प्रत्येक वेळी डॉक्युमेंट सबमिट करा, इथं फॉर्म भरा, तिथं फॉर्म भरा. पूर्णपणे बंद करा. पैलवान एवढा हुशार नसतो. पैलवान खूप साधा असतो. हां, ठीक आहे. त्याचं एज्युकेशन बघून पण तुम्ही द्या. असं नाही की मेडल देऊन टाका, असं नाही. त्याचं एज्युकेशन बघा, तो त्या कॅटेगरीमध्ये बसतो का बघा आणि सर देऊन टाका. आणि पैलवान सर प्रत्येक गोष्टीमध्ये परफेक्ट असतात. तर कष्ट एवढे केले असतात की त्यांचे जॉब किंवा पोलीस खातं असेल, कुठलंही असेल, त्याच्यामध्ये एकदम प्रामाणिकपणे पैलवान काम करू शकतो. जो मेडल घेतो तो प्रामाणिक असतो हे नक्की आहे. पण सर ते द्यायला तयार कोण नाही. माझी इच्छा आहे की त्यांनी नोकरी तर दिलीच पाहिजे फर्स्ट वेळेला आणि नोकरी बरोबर सर ही महाटकी झाल्यानंतर पुढच्या महाटकी पर्यंत त्यांनी कॅम्प लावला पाहिजे. का तर प्रत्येकाची अपेक्षा काय सर की आपल्या महाराष्ट्राचे मेडल इंटरनॅशनल आले पाहिजे. तर आले पाहिजे सर, सगळेजण बोलतात. पण बारीक गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर सर अभ्यास कोण करत नाही. जे आम्ही बऱ्यापैकी पहिला आहे तो पूर्णपणे अभ्यास करतो. तर आमची इच्छा अशी की पूर्ण जो मेडल घेईन त्याचा 1 वर्षाचा खर्च पूर्ण आपल्या संघटनेने घ्यायचा. पूर्ण सरकारने घ्यायचा. त्याचा खर्च करून जे फॅसिलिटी आहेत, एका मुलाला 50,000-60,000 रुपये खर्च त्या लेवलला जाऊन स्टेबल राहण्यासाठी येतो ना, तर तो पूर्ण खर्च उचला आणि त्यांच्याकडनं परत अपेक्षा ठेवा. त्याच्याकडे मेडल घ्याच. पूर्ण जे डिसिप्लिन आहे ते तुम्ही लावा आणि त्याच्याकडनं मेडल घ्याच. एक अपेक्षा व्यक्त करतोय मी आणि पूर्ण अधिकाऱ्याने करतोय. कारण की पैलवान आहे, तुम्ही आमचे वस्ताद आहेत आणि कुणीही बोलणार असू दे. म्हणजे कुस्ती क्षेत्रामध्ये कुणीही बोलणार असेल ते म्हणजे त्यांच्याबद्दल मला आदरच आहे. आणि जरी मी बोलतोय पण ते पण मी हक्काने बोलतोय. असं नाही की बाबा तुम्हाला काही चुकीचं वाटेल. मी बोलतोय, मी पैलवान आहे, माझा तुमच्यावर अधिकार आहे, हक्क आहे. तुम्ही नोकऱ्या द्या, कॅम्प लावा, पैलवानचे खर्च करा. त्याच्यानंतर मग तुम्ही उत्पन्न काढून घ्या. इंटरनॅशनलचे मेडल त्यांच्याकडून घ्या काय करून. जे पाहिजे ती डिसिप्लिन लावा. तुमच्या ताब्यामध्ये ठेवा. त्याला बाहेर कुठे सोडू नका. तर हे असं घडलं तर पैलवानकी जिवंत राहील असं मला वाटतं. आणि वरच्या लेव्हलला दिवसेंदिवस ती ग्रोथ होईल आपल्या पैलवानकीची. बाकी तर सर जे आहे ते मी पैलवानकी केली, सरळ पद्धतीने केली. मी स्वतः खूप प्रामाणिक आहे. बाकी खूप अडचणी आल्या मी तुम्हाला सांगितल्या. पण हे माझं मन कधी हारलं नाही. प्रामाणिक असल्यामुळं मी सर कष्ट कुठून करायला तयार आहे. पण सर द्यायला पाहिजे ना. मी जर आता सर आज उद्या पैलवानगी सोडली, तर मी माझ्या समाजाला काय सांगू? तू 15 वर्ष पैलवानगी केली म्हणे आणि तू काय भेटलं पैलवानगीमध्ये? कुस्त्या केल्या आणि त्याच्यानंतर काय? हा प्रश्न सर उपलब्ध. त्याच्यामुळे आपलं सरकार खूप मोठं आहे आणि हे पैलवानचं काम नाही. पैलवानकडे एवढा वेळ नाही सर. कुणाच्या मागे लागाय. कोण आमदार असेल, खासदार असेल, कुठला मंत्री असेल, अजिबात वेळ नाही. प्रॅक्टिस करणं आणि डेडिकेशन करणं खूप मोठी गोष्ट आहे. ते करून कुठली कागदी घोडे नाचवायला पैलवानकडे वेळ नाही. पैलवानचं बॅक ऑफिस त्याला देऊन टाका आणि पैलवानकडनं मग अपेक्षा करा आणि मग त्याच्याकडनं उत्पन्न काढून तुम्ही रिझल्ट घ्या. हे एक अपेक्षा सर खूप तळमळ आहे. कारण का जसं मी संघर्ष करतोय, संघर्ष करून परत उभा राहिलोय. हिंमत मी हारली नाही. पण सर भरपूर जण आहेत की ते हिंमत हारून घरी गेले, वेगळ्या मार्गाला लागले. तर असं नाही झालं पाहिजे. तर मी जर पुढची पिढी आणणार आहे ना सर, ती पॉझिटिव्ह पाहिजे. जर मला जर काही भेटत नाही तर पुढच्या पिढीला मी संदेश काय देऊ सर? आता तुम्ही सांगितलं की हो माझी बहीण आहे सोनाली तोडकर. इंटरनॅशनल मेडल तिच्याकडं. पण सर किती दिवसांनी नको आली? 6 वर्ष मी मंत्रालयामध्ये पळालो. जाईन तिकडे फॉर्म भरले.
प्रत्येक जाईन तिकडे वॅकन्सी, कुठे वॅकन्सी नाही काय नाही, जे काय काय यायचं काय काय त्याचं अजिबात म्हणजे सगळं वेगळं झालं. प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरा, तिथं ट्रायल द्या, सगळं करा. मग तुम्ही मिडल घेतला काय? मग मिडल जर एवढे दिले तर तुम्ही सेटिंग करू शकत नाही त्यांची. मग ह्या गोष्टी सर्व उपलब्ध होतात आणि मी खूप भावनिक आहे, त्याच्यामुळे सगळं बोलून जातो. पण हे सगळं खरं असणार आहे. ह्याच्यावर सरकारनी आणि महाराष्ट्राची जी संघटना आहे, परिषद आहे, जे बी आहे ते सर विचार केला पाहिजे. तर आपली कुस्ती वाढत जाईल, नाहीतर पुढच्या पिढीला 100% धोका असेल सर. नाही, नक्कीच हनुमंत, तुझं उत्तर ऐकून मी सुद्धा थोडासा विचारात पडलो की आज सध्या जे विद्यमान राज्य कुस्तीगीर संघ जे स्वतःला अधिकृत म्हणवत आहे, त्यांनी अनेकदा असा असा फतवा काढलाय की तुम्ही रितसर अनेक विषयात रजिस्ट्रेशन करा किंवा जिल्हाबंदीचा जो निर्णय आहे तो चालू करा किंवा जिल्हाबंदी ही कशी घातक आहे याविषयी त्यांनी प्रत्येक वेळी माझ्यासह अनेकांना, म्हणजे जे कुस्ती क्षेत्रात काम करतात त्यांना हे उत्तर द्यावं लागतं. आणि तू चांगलं उत्तर दिलेस की पैलवानांना तसा वेळ नसतो आणि वेळ नसल्यामुळं पैलवान ह्या गोष्टीत काम करू शकत नाहीत. खूप छान हनुमंत, आज तुझ्याशी बोलून मला खूप आनंद झाला. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात काम करत असताना अनेक पैलवानांच्या मुलाखती घेऊ वाटतात पण प्लॅटफॉर्म उपलब्ध नसतो. अनेकांना नवीन टेक्नॉलॉजी माहीत नसते, त्याच्यामुळे मी तिथपर्यंत पोचायचं अवघड होऊन जातं. मी सुद्धा नोकरीला असल्यामुळं मला सुद्धा वेळ मिळत नाही, पण मनात खूप आहे की या पैलवानांना बोलतं करावं, या पैलवानांच्या मनातलं काय आहे ते काढून घ्यावं. पण आतापासून आपण असं येतं चालू ना? करू. यासाठी मला हनुमंत, माझा आवाज तुला येतच असेल? हा सर, माझं कट झाला होता हो थोडासा, हो, तुम्ही ठीक परत एकदा ठीक, बोला. काही हरकत नाही. तर तू सांगितलेलं जे उत्तर आहे त्याच्यावर मी सुद्धा विचार करत होतो की ज्या संघटनेने त्यात पैलवानांना जास्त डॉक्युमेंटेशन मध्ये न पाडता त्यांना हा हा, नोकरीसाठी प्रयुक्त करावं. हनुमान, जाता जाता तुला एक बरोबर. प्रश्न विचारावा असं वाटतो की नवीन कुस्तीगीर संघ जो स्थापन झालेला आहे, जुन्या संघटनेची हम्म. मान्यता भारतीय कुस्ती हा, महासंघाने काढून घेतली, पण त्यानंतर हा नवीन बरोबर. हा संघ आला आणि दोन दोन महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रात होत आहेत. तर ह्याबद्दल तुला काय बोलायचं? सर, पहिली गोष्ट हे तर की जो पूर्ण काय राजकारण चाललंय सर, त्याच्यातली मी थोडीफार माहिती घेत नाही, पूर्णपणे प्रॅक्टिस मध्ये लक्ष आहे. पण एक सांगाल, 2 वर्षापासून सर जे राजकारण चाललंय कुस्तीमध्ये, संघ आणि परिषद, आणि जे काही सर एकामेकाचं इन्सल्ट करतात, जे चुकीचे मेसेज जातात सर, एकदम चुकीचं आहे. कारण का एक पहिल्यांचं करिअर असतं, त्या वेळेमध्ये पहिल्यांदा करिअर करावं लागतं. तर मग 3-4 वर्षाचा जर गॅप पडला, त्याच्यामध्ये त्याचं सर्टिफिकेट कुठे व्हॅलिड झालं नाही आणि त्याचे वरचे पैसे जे आहेत सरकारचे महाकेसीचे ते पण नाही आले, मग ते मान्यता भेटते कुणाला किंवा ते काय चाललंय ह्याच्यापेक्षा सर पहिल्यांचं किती नुकसान झालं ना. पहिल्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे. पहिल्यांकडे वेळ कमी असतो सर, एक बिलकुल. पहिल्यांचं वय असतं, त्या वयामध्ये पहिल्यांदा नोकरी पण लागायचं असतं आणि जे बी काय आहे करिअर ते सगळं करून त्याला परत लग्नासाठी किंवा पुढच्या भविष्यासाठी रेडी राहावं लागतं. तर हे असे 3-3, 4-4 वर्ष राजकारणामध्ये गेले तर सर खूप मोठा प्रश्न आहे हे. आणि त्याच्यासाठी पण मी सर खूप नाराज आहे ह्या गोष्टीवर. आणि सर मी बोलण्यापेक्षा एक अधिकाऱ्याने मित्र बोलतोय पूर्ण कुस्ती संघाला, परिषदेला, हे सगळं थांबवा. का थांबवा की असंख्य पैलवान आहेत की डिस्टर्ब आहेत, हे ट्रायला खेळू का त्या ट्रायला खेळू, ही ट्रायल देऊ का ती ट्रायल देऊ, मग इथे खेळत मॅच नाही खेळता ना. अरे पण करणार का? एक तर त्यांनी प्रॅक्टिस करायची का हा डिस्टर्ब मध्ये राहायचं? सर हे नाही झालं पाहिजे. कारण का तुम्ही करताय ना, तर एकदम सगळे बसून तुम्ही एकदम चांगल्या पद्धतीने जेणेकरून पहिल्याच नुकसान होणार नाही असं करा. कारण मी सर राजकारण कुठलं करत नाही किंवा राजकारणामध्ये मला इंटरेस्ट पण नाही. तुम्ही कोण बसले त्या बॉडीवर आम्हाला अजिबात नाही. फक्त कुस्तीसाठी काम करा, हेच फक्त मला माहिती आहे. बाकीचं नुकसान खूप झाले. नाहीतर मग कसं होईल सांगा, की जे दिल्ली हरियाणामध्ये झालं, सगळे पहिलवान रस्त्यावर उतरले. कारण सर 3-3, 4-4 वर्ष जर करिअर थांबत असेल, तर वेळ कुठे सर एवढा पहिलवानाकडे? मग असं जर काय नसेल होत किंवा सगळं टायमिंग सेटमध्ये, टायमिंग टेबलमध्ये कुठल्या गोष्टी होत नसेल, तर सर पहिलवानाची खूप नुकसान होणार आहे. आणि जे पहिलवान आहेत ते रस्त्यावर उतरायला पण सर मागे पुढे बघणार नाहीत. कारण का कुस्ती हा एक खूप पारंपरिक एक इज्जतीचा गेम आहे. त्याच्यामध्ये हे राजकारण झालं तर पूर्णपणे ज्यावेळी आम्ही जिम ट्रेनिंग जातो का, जिम ट्रेनिंग मध्ये पण सर प्रत्येक जण विचारतात, "अरे काय चाललंय तुमच्या कुस्तीमध्ये? हे असं, ते तसं, मग कोणती महाट केसरी?" हे ते. अहो सर वाईट वाटतं.
का वाईट वाटतं की यार असं नाही झालं पाहिजे ना. कुस्तीचा गेम आम्ही आमच्या गेमला कोणी नाव नाही ठेवलं पाहिजे. जर एवढे ताकदवान सगळे प्लेयर आहेत, सगळी संघटना आहे, तर मग तुम्ही असं नका होऊ देऊ ना. तुम्ही वर कुणीही बसा, पण हे सगळं लवकर मिटवा आणि पहिल्यांदा मार्ग मोकळा करून द्या. नाहीतर मग हा पण विषय आहे. ते कॅम्पचा बोललो मागच्या वेळी नोकरीचा विषय आहे. सगळे विषय सर स्टेबल करून लवकरात लवकर ते सगळं एकदम मॅनेजमेंट केलं पाहिजे. बाकी सर मग नुकसान झाल्यानंतर जी काय हाल असतं ते मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सर बाकी विनंती आहे सगळ्यांना. एवढा त्या लायक नाही मी की बाबा मी डायरेक्ट इंटरव्ह्यू बोललं पाहिजे. पण अधिकाऱ्यानं बोलतो की हे सगळं क्लिअर करा आणि जे काय आहे ते निर्णय खणखणीत आणि पहिल्यांदाचं सगळं सुरळीत लावून द्या. नाही हनुमान, खूप बोला सर. छान तू उत्तर दिलंस. फक्त मला अजून एक तुला प्रश्न असा विचारायचा आहे की जेने आता सांगितलं की नोकरीची खूप गरज आहे, की गळ्यात मेडल आहे, हातात बरोबर आहे. शिक्षणाची डिग्री आहे, पण नोकरी नाही. त्यामुळे पैलवान बरेच पिछाडीच पडले. त्या नोकरीसाठी राज्य सरकारचं बरोबर. काय धोरण पाहिजे, किंवा नोकरी मिळायसाठी खेळाडूंसाठी काय काय क्रायटेरिया लावला पाहिजे, किंवा तू ह्या क्षेत्राकडे कसं बघतोयस हे आम्हाला ऐकायला आवडेल. पहिली गोष्ट ते काय सर, ह्याच्यामध्ये कुठलाही चालू रनिंगचा परिणाम काही करू शकत नाही. त्याच्याकडे वेळ नाही. ही जी करू शकणार की तुमच्यासारखे जे संघटना चालतात. तुम्ही स्वतः गणेश मानगुडे सर आहेत. तुमचं काम खूप मोठं आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुमचं काम आहे. तुम्ही सुद्धा हा मुद्दा उचलला पाहिजे आणि रिअल काय ते बघितलं पाहिजे. नुसतं नोकरी द्या, नोकरी द्या हे नाही बघितलं पाहिजे. रिअल काय ते बघा. जी संघटना आहे, परिषद आहे किंवा कुस्ती क्षेत्रामधले आमचे मोठे जाणकार आहेत, की वॅकन्सी अशी काढली पाहिजे सर की जो फर्स्ट येईल महाआरकेसीला. आज सर अभिमान मला वर्ल्ड लेवलला आपले महाराष्ट्राचे राहुल नाना आवारे गेले. वर्ल्ड लेवलचं मेडल आणलं. त्यांना डीवायएसपी पद दिलं महाराष्ट्र सरकारने. डीवायएसपी पद द्यायला पाहिजे. ती महाराष्ट्र सरकारचा एक खूप मोठा अभिमान आहे. आम्हाला तर आहेच, पण महाराष्ट्र सरकारला पण पोलीस खात्यामध्ये काम करतो. पोलीस खात्याला पण त्याचा अभिमान पाहिजे. एवढा मोठा पैलवान जर तुमच्या फील्डमध्ये येऊन काम करतोय तर खूप मोठी गोष्ट आहे सर. तर ते त्या लेवलचं झालं सर. नक्की की आज नरसिंग यादव साहेब आहेत, सुनील सांगते आहेत, माझे आदर्श स्वतः विजय चौधरी आहेत. तर त्यांना डीवायएसपी दिलं, पण सर डीवायएसपी ते वरच्या लेवल दिलं. जे खालचे आहेत की जेणेकरून ते स्वबळावर इंटरनॅशनल लेवल जाऊ शकत नाही, त्यांच्यासाठी कॅम्प लावा. कॅम्प लावून परत त्यांची हळूहळू प्रगती होईल. आणि जो फर्स्ट येईल त्याला तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये म्हणजे पोलीसचं खातं तर आहे, परफेक्ट आहे पळण्यासाठी. बिलकुल बिलकुल. कारण का ऑलरेडी त्यांचं रनिंग वगैरे फिटनेस आहे ते फिट असतं. ते कुठे आणि त्याच्यामध्ये पण बघा आणि कुठलंही तुम्ही म्हणजे जे सरकारला कम्फर्टेबल वाटेल, जे पण करू शकेल असं तुम्ही देऊन टाका. कारण का एवढं कष्ट केलेलं पाण्यामध्ये नाही गेलं पाहिजे. नोकरीचा विषय हाच आहे. बाकी जे पण हे पैलवान सर कोण पैलवान करू शकत नाही. हे आवाज उठवण्यासाठी हनुमंत, तुमच्यासारखेच मी तुला म्हणजे फक्त मध्येच थांबवतो. तुझी घरची हं, परिस्थिती एकंदरीत बघता तुला नोकरीची गरज आहे का? हं. तू सरकारकडे नोकरीची मागणी करू शकतोस का? तुला कुठल्या प्रकारची नोकरी हवी आहे हे इथं तू सांगितलंस तर आपण हा मुद्दा सरकारच्या पर्यंत नक्की पोहोचू. हे बघा सर, माझी घरची परिस्थिती आता मी मैदानच्या कुस्त्या करतो. बऱ्यापैकी चिक स्टेबल आहे. पण माझा भाऊ पण प्लेयर आहे आणि नोकरीची गरज ह्यासाठी सर, कष्ट करून तर सगळे जगतात हे तुम्हाला माहिती आहे. उद्या मी कुठला बिझनेस करून जगल. पण पैलवानकी क्षेत्रामध्ये येऊन मी काय केलं, हे हे माझ्या पुढच्या पिढीला काय सांगू मी? किंवा त्यांनी त्यांनी विचारलं किंवा पैलवानकी क्षेत्रात जाऊन तू नेमकं काय केलं? तर मी त्यांना काय उत्तर देणार ना? त्यासाठी मला चांगला जॉब पाहिजे. तर बऱ्यापैकी त्यांनी म्हणजे नाही का मला पैलवानकी पण करता आलं पाहिजे. त्याच्यामधून मी त्यांच्याकडनं खेळलं पण पाहिजे. जसं रेल्वे आहे, जसं पोलीस डिपार्टमेंट आहे, बँक आहे, इन्कम टॅक्स आहे, पोस्ट गव्हर्नमेंट आहे. जे बी आहे त्याच्यामध्ये देऊन त्यांनी थोडंसं पहिल्यांदा सूट दिली, तर पहिलं करू शकतात ते. काय अडचण नाही. म्हणजे गरज ह्यासाठी सर, समाजापर्यंत जाण्याचा संदेश. समाजापर्यंत मी 15 वर्ष कष्ट केले त्याचं फळ काय? हा एक संदेश देण्यासाठी गरज आहे. बाकी सर कष्ट करून सगळे जगतात. ती कष्ट करायची ताकद माझ्याकडे आहे. पण संदेश तर खूप वेगळा जाईल. मी सर सगळ्यासमोर बोलतो. मी आज ओपन झालो. तसे बरेच पैलवान आहेत, की कुठल्याही कारणामुळे ते बोलू शकत नव्हते. पण सर मी बोललो, ते सगळ्या पैलवानच्या वतीने बोललो, की सगळ्या पैलवान त्याच्यामध्ये म्हणजे झालं पाहिजे. त्यांना एक संदेश पुढे द्यायला एक चांगला संदेश भेटला पाहिजे. अशी इच्छा आहे. बाकी आता बघू एवढं मोठं सरकार आहे ते करतील काय करायचे. तुमचं काम आहे ते आमचं काम नाही.
हा हा हा. सगळ्यात पहिले तर तरी जे आपलं राजकारण आहे ते बंद झालं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्या कुस्तीला नोकरी दिली पाहिजे. तर जो जे आहे की महाराष्ट्राची कॉम्पिटिशन किंवा नॅशनलचं कॉम्पिटिशन त्याचं ग्रेड बघून तुम्ही नोकरी द्या. असं नाही की बाबा कोणी पण उठून आणा त्याला नोकरी द्या, असं अजिबात तुम्हाला म्हणणार नाही. त्याचं एज्युकेशन पहा, त्याच्यानंतर त्याचं मिडलचं व्हॅल्यू पहा, त्याच्यानुसार नोकरी द्या. पण ह्या ज्या कॅटेगरी आहेत, महाराष्ट्राचे असेल, नॅशनल जे असेल, इंटरनॅशनल जे आहे असेल, तर सर महाराष्ट्र नंबर काढणं म्हणजे नॉर्मल पोरासाठी सोपी गोष्ट नाही, खूप खर्च आहे. नॅशनल नंबर काढण्यासाठी त्यासाठी अधिक अवघड आहे. इंटरनॅशनल लेवलला बोटावर मोजणे एवढी सर महाराष्ट्रात पोर आहेत. तर सांगण्याचं कारण एकच आहे, प्रत्येक वेळी तच मी काय येतोय सर, की सिस्टीम जी आहे, दिल्ली हरियाणामध्ये सिस्टीम आहे ना, की स्टेटला नंबर काढला तर लगेच जॉईनिंग करतात. तसं आपल्या इथं सर 5-5, 6 वर्ष पळावं लागतं. प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरावा लागतो. मग ती परत त्यांचा मेल येणार, परत आपण ती ट्रायल द्यायची, परत एक्झाम कधी होतील. हे सगळं बंद करा. पहिल्यासाठी हे नाही. पहिल्या ह्या गोष्टीमध्ये कधी जिंकणार नाही. पहिल्या कायम हरणार ह्या गोष्टीमध्ये. पहिल्याची थेट नियुक्ती करा. जे महाराष्ट्र केसरी नंबर काढतील. का तर सर मी महाराष्ट्र केसरीचं कारण प्रत्येक वेळी नाव का घेतो, मी नॅशनलचं इंटरनॅशनल नाव का घेत नाही. सर बेस पहिला बघितला पाहिजे आपण. जे खालनं आलेले पोरं आहेत असं त्यांच्या लक्ष दिलं पाहिजे. वरच्या लेवलला तर त्यांना भेटणारच आहे. पण जे खालनं आलेले भरपूर वरच्या लेवलला पोरं, आता 50,000 पोरांमध्ये वरच्या लेवलला 10 पोरं आपली. 10 पोरांना भेटणार आहे. पण जे खालचे पोरं जेवढे 50,000 त्यांचं काय सर? सर गरिबासाठी लढलं पाहिजे, गरिबांना भेटलं पाहिजे, तरी कुस्ती वाढणार आहे. मग हा एक संदेश असेल. ते हे झालं पाहिजे की बाबा त्यांनी सगळ्यांनी समजून घेऊन विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की पैलवानगी क्षेत्रामध्ये हे क्लिअर झाल्यानंतर खूप चांगले दिवस येतील असं मला वाटतंय. आज कुस्ती क्षेत्राला चांगले दिवस पण आलेत. कुस्तीचे मैदान पण चांगले होतात, चांगले पैसे पण भेटतात. तर मग हेच सांगू की जे जे कोण पैलवानकीमध्ये येणार आहे, त्याला माझा संदेश असा असेल की सर, पैलवानकी हा गेम म्हणजे इंजुरीचा एक दोस्त आहे. आणि ती इंजुरी म्हणजे माझ्यासाठीच नाही तर माझ्यासाठी संघर्ष करणारे असे बरेच पैलवान आहेत. पण सर मी ओपन झालो, व्यक्त झालो, त्याच्यामुळं ह्यांना कळलं सगळं. पण पैलवानकीचा जर इंजुरी जरी दोस्त असेल, तर ती इंजुरी घेऊन त्यांनी प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि त्याच्यामधनं एक असं आहे की सुरुवातीला सगळ्यांचं म्हणणं गाव लेवलला असं येतं की बाबा आमचा मुलगा 5वी नापास झाला, 6वी नापास झाला, शाळेमध्ये हुशार नाहीये, तर त्याला आम्ही तालीममध्ये टाकू. तर सर हा खूप मोठा गैरसमज आहे. तर हुशार मुलगा जो आहे, तो एक चांगला परिणाम घडू शकतो आजकालच्या ह्याच्यामध्ये. जे अडाणी आहे, तो पण एक हुशार होऊ शकतो, चांगला परिणाम होऊ शकतो. पण ही मेंटॅलिटी बदलली पाहिजे. आणि पहिलं जे नवीन पिढीचे पैलवान आहेत, त्यांना एकच सांगेल मी की सर म्हणजे असे भरपूर पण माझा स्वतःचा मी अनुभव सांगू. सर आजपर्यंत मी मला त्रास होईल अशी मी गोष्ट कुठलीच केली नाही. माझ्यापासून सर आजपर्यंत त्रास कधी कोणाला झाला नाही. मी स्वतः बरोबर खूप प्रामाणिक राहिलोय. मी स्वतः खूप हळवा आहे. खूप मी हेल्पिंग आहे, की प्रत्येकाला कधी कोणाला दुःख सर बघू शकत नाही. आणि स्वतः बरोबर प्रामाणिक आहे, की मला अशी लाज वाटत नाही कुठल्या गोष्टीची, की मी कुठेतरी मोठी चूक केली आणि त्याची शिक्षा मला अशी भेटणार आहे. मग सर असं वाटतं की बाबा जे बी मी सुरुवातीपासून माझ्या पहिल्यांदा वेल डिसिप्लिन मध्ये राहिलो, प्रामाणिक स्वतः बरोबर राहिलो, त्याचं फळ सर मी रिकव्हर करून दिलं. एक जनतेचं प्रेम पण आहे, पण प्रामाणिकपणे फळ मला आता भेटते आणि भेटलं पण बऱ्यापैकी. तसं मी सांगेन की तुम्ही पहिल्यांदा या, नक्की चांगले दिवस आहेत, पण स्वतः बरोबर पहिले प्रामाणिक राहा. त्याच्यानंतर कुठल्याही परिस्थितीला लढायची ताकद ठेवा. पहिल्यांदा हा गेम जेवढा अवघड आहे ना, तेवढा सोपा पण आपण करू शकतो. का करू शकतो? तर आपण एक माणूस आहे. ही जी सगळी दुनिया आहे ती आपणच बनवली. तर तिच्यावर विजय मिळवायचं म्हणलं तर एक चांगला परिणाम मिळू शकतो. तर चौधरी साहेब पण आहेत, विजय चौधरी. खूप मोठी इंजुरी आली होती. त्याच्यानंतर 3 वेळा मारकी झाले. डॉक्टरने सांगितलेलं त्यांना, की चालायला तुला आलं का? तरी पण खूप मोठी गोष्ट आहे. पण त्याच्यानंतर 3 वेळा मारकी झाले. ते खूप मोठा आदर्श आहेत माझा सर. त्यांच्याकडून सगळ्या गोष्टी मी शिकलो आणि प्रत्येक परिस्थितीत लढलो. आणि आता मी असा सर मेंटॅलिटी तयार झाली ना, की ठीक आहे बाबा मला पहिल्यांदा हा एक माझा लाईफचा पार्ट आहे. पण पहिल्यांदा मी कधी हारणार नाही सर.
पहिलं की लाईफचा पार्ट आहे, पण लाईफ मध्ये माझ्या की बाबा किती मोठं संकट आलं तरी मी पळणार नाही. एवढं मला पहिलं मी शिकवलं, एवढी ताकद दिली प्रामाणिकपणे. हाच आहे सर, किंवा मी आयुष्यामध्ये कधी हारणार नाही कुठल्याही परिस्थितीला. किती मोठी परिस्थिती आली तरी मी साईडला सारल. मग हेच प्रामाणिकपणेच एक फळ असतं. ते प्रत्येक पैलवानाला एक संदेश असेल माझा, की स्वतः बरोबर प्रामाणिक राहावा आणि स्वतः प्रामाणिक आहे ते स्वतःला वाटलं पाहिजे, दुसऱ्याला नाही वाटलं पाहिजे. दाखवण्यासाठी कुठली गोष्ट करू नका. हा एक संदेश सर असेल माझा. एक भावनारी म्हणून बोललो डायरेक्ट सर. तसा एवढा मोठा नाही की बाबा संदेश देणं आणि कुणी ऐकलं. नाही नक्कीच हनुमंत, तू विचारांना पण खूप मोठा आहेस आणि एक पैलवान म्हणून पण खूप मोठा आहेस. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात अतिशय संघर्षाने तू इथपर्यंत आलेला आहेस. या मुलाखतीच्या शेवटी मी इतकाच तुला संदेश देईन की तू ज्या पद्धतीने स्ट्रगल करत इथपर्यंत आलेला आहेस, हा स्ट्रगल नेहमी तुझ्या आयुष्यात तुला उपयोगी पडेल. आयुष्य संघर्ष करायसाठीच आहे. नक्की सर. आणि आपल्याला नक्की सर. आणि मला अभिमान आहे सर ह्या गोष्टीचा. बिलकुल बिलकुल सर मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे. संघर्ष करून 4 वर्षाचा मी संघर्ष केला खूप मोठा. मतलब शेवट लास्ट स्टेप मध्ये आली होती की बाबा आता मी जाणार एवढ्यापर्यंत. पण त्यातून मी परत उभा राहिलोय. तर सर मी आयुष्यात कधी हारणार नाही, एवढी ताकद मला देवाने दिली. तर सर संघर्ष पाहिजे. फक्त संघर्षामध्ये मी संदेश दिला ना पहिल्यांदा, की हार नाही मानायची. पहिल्यांदा कधी हार मानत नाही. एक माझं एक उदाहरण असेल किंवा एक माझा संदेश असेल. बाकी सर तर जे बी काय आहे ते आपल्याला सगळं करायचंय. जो प्रामाणिक राहतो, जो सरळ पद्धतीने चालतो, ज्याला स्वतःला वाटतं मी सरळ पद्धतीने आहे, त्याला सर फळ नक्की भेटतं. पहिल्यांदा हा एक लाईफचा पार्ट आहे. हार जीत सुख दुःख सगळं चालत राहतं. पण लाईफ मध्ये एक माणूस म्हणून प्रत्येकाने बघितलं पाहिजे, हेच मला वाटतं. आणि आता सध्या लाईफ मध्ये माणूस म्हणून माझ्यावर प्रेम करणारे खूप सारे आहेत. ते पण मला सांगायचंय. त्याच गोष्टी सर खूप मला आनंद आहे. बाकी मला संदेश मी दिला सर. खूप छान हनुमंत, तू वेळेत वेळ काढून कुस्ती मल्लविद्यासाठी मुलाखत दिलीस. तुझी मुलाखत महाराष्ट्रातील अनेक पैलवानांना प्रेरणा देत राहील की दुखापत होऊन सुद्धा तू पुन्हा त्या लेवलला येऊ शकतोस, ही एक प्रेरणा तू निर्माण केलीस. तुझे विचार महाराष्ट्रातील कुस्ती शौकीन नक्कीच आपल्या पाल्यांना देतील, आपल्या मुलांना देतील आणि त्यातून महाराष्ट्रात कुस्ती क्षेत्रातला सुकाळ निर्माण होईल. या ठिकाणी मी थांबतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो सर ऐका की ना, आपण सुद्धा सर ही ऐका ना, मुलाखत आवर्जून वेळ देऊन पाहिली. सर धन्यवाद. हा हनुमंत, बोलणार सर आहेस मला तू? आवर्जून एक गोष्ट बोलायची आहे. हा बोला. हो सर. सर जशी इंजुरी मी बाहेर पडलो, तशी मी पहिल्यांदा स्टार्ट परत केली. त्याच्यामध्ये म्हणतात ना सर, की वाईट काळामध्ये सगळे लांब असतात. पण मी एवढं सांगेन की वाईट काळामध्ये आपली फॅमिली बरोबर असते आणि त्याच्याबरोबर जे 4 2 मित्र असतात ते पण आपल्या बरोबर असतात. मला राजकारण्यांनी कुठल्याही कधी मदत केली नाही. ₹1 मला स्पॉन्सर कधी कोणी केलेला नाही. आणि एक चांगला पैलवान कधी कोणाच्या दारामध्ये जात नाही. त्याला ती यावं लागतं किंवा कोणा थ्रू ती भेटावं लागतं. पण असं माझ्या बाबतीत कधी झालं नाही, की मला ₹1 स्पॉन्सर कधी कोणाकडून भेटली नाही. पण अभिमानाने एवढं सांगू शकतो, की बाकीची पहिल्यांदा कशी झाली, काय झालं ते सगळं मी सांगितलं मागं. पण सर जे माझे मित्र आहेत का सर, त्यांनी सर माझा सगळा खर्च स्टेबल ठेवला. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाईन तिथं डॉक्टर अक्षय देशमुख आहेत. माझे जवळचे मित्र आहेत. मागं मी एक प्लॅन पण केलता सफीन मुसली, अश्वगंधा वगैरे आणि आपलं ते आनंद मूळ. तर त्याच्यामध्ये त्यांनी मला खूप हेल्प केली आणि आता पण ते 10,000 ते 12,000 पर मंथ ते मला सप्लिमेंट त्यांचे देतात. म्हणजे त्यांचे जे मेडिसिन आहे ते मला देतात, की जे मला पहिल्यांदा कामाला येतं. तर सर ते मग अशी की ते पैसे देत नाही, पण मला त्यांच्याकडून सप्लिमेंट येतात. तर कधी-कधी असं होतं, की मी सप्लिमेंट जर घ्यायला गेलो नाही, त्यांचा स्वतः मला फोन येतो, "अरे हनुमान तू आला नाहीस आणि ते सप्लिमेंट तू घेऊन गेला नाहीस." तर ते स्वतः माझ्याकडे येतात, घेऊन येतात. पण सर सांगायचं एक आहे, की जरी कोणी सपोर्ट नाही केला, तर आपण प्रामाणिक राहिलो, तर त्याचं फळ देव ह्या पद्धतीने देतो. जशी अक्षय देशमुख आहेत. तर ते आता वाईट कामामध्ये सपोर्ट करतात म्हणजे एक देवाच्या रूपाने ते त्यांच्याकडून बघतो. 10,000 ते 12,000 ते महिन्याला माझ्यावर खर्च करतात. नेक्स्ट सर सर असं आहे, की तालमीतलं मी सांगितलं सर दादांबद्दल सगळ्यांबद्दल. जे माझे इंजुरी नंतर फिजिओथेरपी आहेत, की आता मला प्रत्येक वेळी फिट राहावं लागतं. तसे सूरज नाईक सर आहेत. ते प्रत्येकाचे खूप पैसे घेतात. ते खूप एकदम चांगल्या लेव्हलचे आहेत सूरज नाईक. त्यांचं राहाब असं काहीतरी सेंटर नाव आहे. तर त्या सेंटरमध्ये सर ते मला पूर्ण फ्री करतात. 1 महिन्याची फी ₹10,000 ते ₹12,000 असते. तर ती पण माझी पूर्ण फ्री केली. का तर एक माणुसकी.
माझा संघर्ष बघून. म्हणजे कुस्तीने जर मला आणि काय द्यायचंय, किंवा जर मला 10,000 सप्लिमेंट फ्री येतात, 10,000ची मला ट्रेनिंग फ्री होते, तर मग आणखी काय पाहिजे. मग त्याच्यानंतर ते शिर्के सर आहेत, ते पण खूप हेल्पिंग आहेत. आणि प्रोटीन पावडर जे आहे, एक श्रीनिवास कोळी म्हणून आहेत सर. सर्वसामान्य माझे मित्र आहेत, जवळचे एकदम चांगले. एक मित्र म्हणून कुठली स्पॉन्सरशिप नाही किंवा काय नाही. असं खूप वेळा झालं की बाबा मी त्यांच्याकडे गेलोच नाही, मग ते स्वतः पण डबा घेऊन आले. तर श्रीनिवास कोळी सर आहेत, जे जिम मध्ये ओनर आहेत त्या, म्हणजे जिम सगळे सांभाळतात वगैरे. तर ते मला 5,000 रुपयाचं प्रत्येक महिन्याला प्रोटीन देतात. तर सर हा खर्च जे आहे का, तो खूप मोठा दिसत नाही, पण बऱ्यापैकी गोष्टी सगळ्या कव्हर करतो. आणि ह्या सगळ्या मित्रांमुळं, एवढ्या सगळ्या प्रेमामुळं सर मी कुस्तीमध्ये सार्थक होतोय. आणि खूप मला अभिमान आहे सर, किंवा माझ्याबद्दल एवढे माझ्यावर प्रेम करणारे भरपूर सारे आहेत. आई वडील आहेत, त्यांची जागा कोण घेऊ शकत नाही. बाकी मामाबद्दल सांगितलं, पण जे मित्र पण आहेत, खड्ड्यात गेलो आणि खड्ड्यातनं वर घेऊन काढलं. खूप अभिमान आहे सर. आणि बाकी तुमच्याबद्दल पण बोललो सर. जे काय बोललो ते सर तुम्ही आता पोहोचूच राहा सगळीकडे. जे कोण पहिलं बोलणार नाहीत, ते पहिलं जास्त बोलत नाही सर, प्रत्येक पहिला लाजा असतो. मी स्वतः ग्रॅज्युएट आहे, पूर्ण ग्रॅज्युएशन केलेलं आहे. खूप चांगलं माझं शिक्षण झालंय. शिक्षणामध्ये पण मी खूप हुशार आहे. तर एक त्यातून पण एक समाजकार्य असं मला वाटतं. पहिल्यापासून हेल्पिंग असल्यामुळं मीडियाद्वारे पण एक समाजकार्य म्हणून मी असा संदेश सगळी पसरवतोय. आणि प्रत्येक पहिल्याच्या वतीने मी सर बोललो आज, की पहिला प्रत्येक जण बोलू शकत नाही, प्रत्येक जण लाजल. तर बाकी आता सर तुम्ही पुढं हे सगळं पसरत राहा आणि सर काम करत राहा. आणि तुम्ही जे काम चालू ठेवताय त्याच्याबद्दल तर मला खूप अभिमान आहे. बाकी मधल्या काळामध्ये तुम्ही पण डिस्टर्ब होते सर. काय परिस्थिती काय होती ते सर तुम्ही मला सांगितलेलं नाही. कारण का चांगला पण आहे, तो सगळं कष्ट करून ते सगळं जागेवर थांबवतो. पण सर ते पण तुम्ही केलं. प्रत्येक गोष्टीला तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही सामोरे गेले. माझी तर इच्छा अशी की तुमचं काम सर बंद करू नका. म्हणजे बंद करणं म्हणजे जे स्पीड कमी आलं तर ते स्पीड वाढवा. प्रत्येक ठिकाणी तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये तुमचे काही तुम्ही पद वगैरे वाटले, प्रत्येक सगळीकडे काम चालू आहे. तर हे सर काम सोपं नाही. हे जे तुम्ही खुशीसाठी करता ना, त्याच्यामधून आमचा म्हणजे हे प्रचार प्रसार होतोय. पण तुम्ही आमच्यासाठी सगळ्या पैलवानच्या वतीने तुम्हाला विनंती की तुमचं काम चालू राहू द्या. तुम्हाला काय आमच्या पैलवान मुलाकडनं सपोर्ट असेल. बाकी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. नक्की, नक्कीच. बरोबर. नक्कीच. तर सर म्हणजे विचार. हं, 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 हं. बरं. तर विचार करायची गोष्ट म्हणजे जर मनामध्ये काय खोट असेल, तर विचार करावा लागतो. जर या मनामध्ये खोटच नाही, पूर्णपणे प्रामाणिक आहे आणि काही चुकीचं पण नाही बोललो आणि हक्काने बोलतो, अधिकाराने बोलतो. एक अधिकार आहे पहिला म्हणून. ठीक आहे बाबा, वाईट काळ आला, मी थांबलो, माझी पहिल्यांदी संपली. पण ह्याच्या पुढं पण म्हणजे संपली नाही सर, सॉरी. इथून पुढं पण मी पूर्णपणे ताकदीने पहिलवानगी करणार आहे. आणखी इथून पुढे 7 ते 8 वर्ष. मी आणखी कुठंही गेलेलो नाही. खूप चांगली प्रॅक्टिस करीन. देवांचा खूप आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही महाराष्ट्राची जनता आहे, तीच माझ्यासाठी सगळे देव आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं. पण बाकी आपला जो मुद्दा होता सर, त्याच्यावर जे बोललो ते तर योग्यच असेल कायम. चुकीचं काही नसणार आहे. प्रामाणिक माणसाला सर भीतीची आणि चुकीची कुठलीही भीती नसते. त्यामुळे बिनधास्त सर कुठलाही विचार केला नाही मी बोलताना. कुठला प्रश्न पण आपण प्रश्न उत्तर तर केले का पहिले? अजिबात नाही केले. डायरेक्ट सर आपली मुलाखत चालू झाली. तर काय अडचण नाही सर. बिनधास्त बोलू शकतो सगळ्या पैलवानच्या वतीने. जे कोण बोलणार नाही त्यांच्या वतीने पण मी बोललो. आता बाकी सर सगळं तुमच्या सोबत आहे. धन्यवाद हनुमंत, तू वेळेत वेळ काढून आलास आणि कुस्तीमधल्या विद्यासाठी मुलाखत दिलीस, त्याबद्दल मी तुझा आभार मानतो. आणि नक्कीच तू येणाऱ्या काळात केवळ राष्ट्र नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जावंस
ती प्रेरणा तुला नक्कीच तुला आई वडिलांच्याकडूनच मिळालेली आहे. इतकं बोलून मी थांबतो. धन्यवाद. नक्की सर. जय श्रीराम, जय श्रीराम. आदेश. आदेश.